नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की इंग्रजी वर्ष जानेवारीत सुरू होतं आणि जानेवारी नंतर जो पहिला सण येतो तो मकर संक्रांत. त्या मकर संक्रांतीमध्ये महिलांचा खास करून हा सण आहे. पण तरी सर्वजण की हा एक थंडीचे दिवस असतात, त्यामुळे तिळगुळ हे कशासाठी तर ते उष्णतेसाठी असतात. त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. आणि आता जर आपण बघायला गेलं तर हा आगरी कोळी जो समाज आहे हा एकविरेला मानणारा समाज आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला प्रामुख्याने कुलदैवत म्हणून मानलं जातं ते एकविरा देवी. त्या देवीच्या दर्शनासाठी जातात. अशा पद्धतीने आपल्या मुंबईचे ज्येष्ठ समाजसेवक आणि खास करून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील हे दरवर्षी अनेक महिलांना घेऊन त्या ठिकाणी जातात. ते कार्यक्रम करतात, सांस्कृतिक कार्यक्रम करतात, प्रत्येकाला दर्शन देतात. सर, प्रबोधन दिशामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला प्रथम मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर, तुम्ही दरवर्षी त्या ठिकाणी जाता आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही दर्शन घेता आणि तिथे कार्यक्रम करता? दिनांक 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या रोजी कोळी महिला आगरी, कुलवी आणि भंडारी एकविरा देवीचं एक देवस्थान मोठं मानलं जातंय आणि त्या ठिकाणी एकविरा देवीचा हळदी कुंकू समारंभ होतोय आणि सातत्याने प्रत्येक वर्ष हा हळदी कुंकू समारंभ होत असतोय. पण आज इलेक्शनच्या तोंडावर मला वाटलं होतंय की महिला येणार नाही, पण हजारोच्या संख्येने महिला त्या ठिकाणी उपस्थित राहिली आहेत आणि हा हळदी कुंकू समारंभ आज चांगल्या पद्धतीने एकविरा देवीचा आरती झाल्यानंतर पार पडला आणि हळदी कुंकू समारंभ सर्व महिला कोळी, कुलबी, आगरी, भंडारी बँड, ढोल, तासाच्या गजरात नाचतात आणि नाच गाणं करून आणि एकविरा देवीला हळदी कुंकू वाहतात आणि त्याच ठिकाणी हजारोच्या संख्येने महिला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. एक ड्रेस सर्वांचा, कोळी महिला कुठल्याही असा आई एकविरा देवीचं पिवळं पातळ नेसलेलं असतोय आणि ते पिवळं पातळ आजच्या दिवसाला सजवलं जातंय. एकविरा देवीचा पुजारी संजय गोयलकर आणि त्या ठिकाणी सर्व कोळी महिला मंदिरात उपस्थित असतात आणि गाणी गातात आणि गाण्याच्या याच्यात मजा करतात, मोज मजा, आईचं हळदी कुंकू समारंभ करतात आणि त्या ठिकाणी सर्व महिला आणि महाराष्ट्रात जेवढे कोळी, आगरी, कुलबी, भंडारी आहेत त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. तुम्ही म्हणाल की 13 तारखेला तिथे जाऊन तो महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. आता एकविरा देवी म्हणजे ती डोंगरावरची, म्हणजे डोंगराच्या मातेशी येते. ही जी चढण आहे, जे आता वयोवृद्ध वगैरे महिला असतील किंवा आता तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं सुद्धा वय आहे की ते तुम्ही तेवढ्या दर्शनासाठी जाणं अवघड होतं. मग तुम्ही कशा पद्धतीने तो प्रवास करता? आम्ही मैदानामध्ये जाऊन पार्किंग एरियामध्ये आमच्या गाड्या ठेवतो. तसंच आम्ही चालत चालत आणि वाजत गाजत सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान वाजत गाजत बँड माझ्या बरोबर असतोय. महिला नाचत नाचत चढत आणि नाचतात आणि चढतात पण आणि मोज मजा करत जातात आणि आईच्या पायऱ्या टप्प्याटप्प्याने ओळंडतात आणि त्या ठिकाणी नाचतात आणि हे वैशिष्ट्य मानायला पाहिजे की दमल्या नाही जात, पण त्या अगदी धडाधड चढतात आणि आई एकविराच्या पायथ्या मंदिरामध्ये दमलेल्या महिला असतात, पण कधी दम लागलाय असा त्यांना वाटत नाही का आता आईचा हळदी कुंकू आहे. आणि आज हळदी कुंकू मोठ्या ताटाने, मोठ्या गजराने आज हळदी कुंकू समारंभ साजरा झाला आणि त्या ठिकाणी मी त्या महिलांमध्ये मी धोतर नेसलं होतं आणि वाजत गाजत आणि त्या ठिकाणी महिलांबरोबर मी नाचत होतो. प्रत्येक वर्षी नाचतोय मी आणि नाचून महिलांना एकदम चांगल्या पद्धतीने खुश ठेवतो आम्ही आणि त्या ठिकाणी आज या महिला आज सर्व कमीत कमी 15 ते 20 हजार महिला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आता तुम्ही हा जो काय एवढा तुम्ही महिलांचा जो म्हणतात की एवढ्या संख्येने महिला तिथे असतात, एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून, राज्यातून सुद्धा अनेक लोक दर्शनासाठी येतात.
आता आजचा दिवस असा आहे की ते गर्दीचा माहोल असतं, अलोट गर्दी असते. त्यावेळेला जे तुमच्या बरोबर ज्या महिला असतात, मग त्यांना दर्शनाची कशी तुम्ही व्यवस्था करता? टप्प्याटप्प्याने तिथं शिपाई असतात आणि टप्प्याटप्प्याने या महिलांचं दर्शन झालं की त्यांना बाजूला करणार. परत दुसऱ्या महिला 10 महिला बोलवणार. त्या महिलांचं दर्शन झालं, हळदी कुंकू झालं आईचं, का त्याला बाजूला करणार. अशा हजारो महिला टप्प्याटप्प्याने 10 अशा करून 15 20 महिला असं करून आणि हळदी कुंकू पार पडते. आता तुम्ही एका बाजूला राजकीय दृष्ट्या तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहात. समाजसेवा तर हा तुमचा एक तुमच्या अंगात तो भिनलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही गायक सुद्धा आहात. म्हणजे बरेच वेळा असं आहे की एकविरेच्या ह्याच्यावरती तुम्ही गाणी गायलेली आहेत. तुम्ही स्वतः लिखाण सुद्धा केलेलं आहे. एक झलक म्हणून तुम्ही असं एखादं गाणं बोलाल का? येळ जायली आरतीची पुजारी नाही देवलाला, हाका मारी ते चंदू पाटलाला न बंधवा हे माझे आरतीला. अरे पावन तल्याच पाणी नाही अंगोलीला, सात तल्याची कमळ नाही गो तुझ्या चरणाला. हाक मारी चंदू पाटलाला आणि पुजारी नाही देवलाला, हाका मारी ते चंदू पाटलाला न बंधवा ये माझे आरतीला. सकाळीचे पारा नाही माझी अंगोलीला आणि आबोलीची वेणी हाय ग तुझे डोईला. नवस कर्ण चरणाला त्या दिवे गावाला, हाका मारी ते चंदू पाटेलाला ना बंधवा ये माझी आरतीला. बघा म्हणजे मी म्हंटल की बराच वेळ आपला राजकारणात जातो, समाजकारणात जातो, परंतु ज्या देवीमुळे आज आमचा संसार चालतो, तिचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय, तिचं दर्शन घेतल्याशिवाय, तिची पूजा केल्याशिवाय पुढचा दिवस जात नाही, असे चंदू पाटील यांनी एक तुम्ही बघितलं असेल गाण्याची झलक त्यांनी या ठिकाणी सांगितले. दरवर्षी म्हणजे ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे की एकविरेला काही जरी झालं तर महिन्यातून तर 1-2 वेळा जातात, पौर्णिमेला जातात, पण मकर संक्रांतीला मात्र मुंबईतली असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, या नवी असंख्य महिला त्यांच्या आशीर्वादाने देवीच्या दर्शनासाठी जातात आणि पूर्ण रात्रभर तिकडे कार्यक्रम करतात. सकाळी देवीचं दर्शन घेतात. जसं म्हणतात की मकर संक्रांती हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो, तसं पहिल्यांदा जर हळदी कुंकवाचा जर हळदी कुंकू लावायचं असेल, ते पहिल्यांदा आमच्या कुलदैवत एकविरा देवीलाच लावल्यानंतर पुढचे जे कार्यक्रम आहेत ते सलग 15 दिवस ते कार्यक्रम करतात. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज एकविरेला झालेला आहे. चंदू पाटील साहेब तुमचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही आज ही परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. म्हणून सर्व महिला तिळगुळ खातात, गोड गोड बोलतात आणि नाचतात, जोरात नाचतात. सर्व थाट महिला एक थाट, प्रत्येक गावागावाचा एक एक थाट वेगळा असतोय आणि प्रत्येक गावातून एक एक थाट करून सर्व महिला त्या ठिकाणी पायी येतात आणि वाजत गाजत माझ्या बरोबर नाचत नाचत आणि चंदू पाटला बरोबर त्या वाजत गाजत येतात. बघा त्यांनी सांगितलं की वेळ काढून आता संक्रांत म्हणलं की महिलांचा हा म्हणजे कुटुंब हे सगळ्या गोष्टी बघायला लागतात, तरी सुद्धा ते जातात आणि ते काम फक्त चंदू पाटील यांच्या माध्यमातून होतं. अध्यात्माला त्यांनी फार महत्व देतात, राजकारणाच्या पलीकडे जाऊन अध्यात्माला महत्व देतात. असे चंदू पाटील त्यांचं स्वागतच आहे, खरं करायला हरकत नाहीये. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.